गुड मॉर्निंग मित्रांनो. तर गावाकडचा आपला दुसरा दिवस आहे. गौरी काल तयार झालेत आपल्या. आत्ता वाजलेत 10. आता नाश्ता करायचा आहे. फायनली आपल्या गौरीच्या नाकात फक्त नथ नाही घातली, नथ घालायची बाकी आहे. ही एक आहे आणि ते दुसरी. दोन गौऱ्या बसवल्यात. शिवाने रेडी झाली. शिवाने रेडी. कुठे जायचं? कुठे चाललंय आपण? हा, कोणाकडे? हा, आता कुठे चाललोय? आता बहिणीकडे. बहिणीकडे पण गौरी बसल्यात. ओम आणि श्री सारखी आठवण काढतात शिवाची म्हणून घेऊन चालू नाश्ता करते बाहेर. हे दे ना नाश्ता मला. चल जाऊ. हे एवढं नाही खाणार मी. भडंग आणि चिवडा आहे ना शिवाज्ञा. खाते तू? खा. मी खातो मला दे. पण थोडासा उशीर झाला कारण की रात्री लेट झोपलो. तुम्हाला काल बोललो होतो की बाजूला थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे रात्री लेट झोपलो. त्यामुळे 8-9 वाजता उठलोय आरामात. आता निघालोय. बघू आता 1-1.5 तासात पोहोचेल. वातावरण थोडंसं पावसासारखं झालंय. शिवाजने मस्त गॉगल घालून बसले पुढं. शिवाजने काल एक व्हिडिओ काढला होता मस्त असे केस उडतात. तो तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल, कारण की युट्यूब मध्ये मी तो टाकणार नाहीये. युट्यूबची काही पॉलिसी असतात, त्या पॉलिसी आपण तोडू शकत नाही. कारण की मी एकदा व्हिडिओ केला होता मुंबईमध्ये असताना, तर युट्यूबने तो व्हिडिओ माझा डिलीट मारला होता. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल शिवाज्ञाचा. आहे ना शिवाज्ञा? आणि जर इंस्टाग्रामला तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी इंस्टाग्रामची लिंक देतोय. चल. सँडल सँडल सोड दिला खाली. हे श्री काय करतो? खेळणे खेळतो. चल ना, देव बाप्पा दाखव तुझा. किती दिवसांनी आली ती म्हणते येत नाही. असं करतं का कोण सांग बरं? ओ म्हणते एवढी पावडर का लावली शिवानी? किती लावली पावडर? पावडर लावली. पावडर लावली? एवढी पावडर लावली? पप्पा दे मला. चल, लय दिवसांनी आली तू. हा, स्कूलला जाते ना आता? शिशला घेऊन जा स्कूलला. स्कूलचं नाव काय? इथं जा शिश बरोबर. स्कूलचं नाव काय? स्कूल मध्ये जा. याचा म्या का रुसलाय? ते नाही येत. रुसला वय. अगो बाई हा, म्हणून रुसलाय. मग रुसला वय तू. शिवाजीला घेतली म्हणून वय. तो शिवत नाही बघ कशी अँगल करून घेतले का मंडपासाठी? माणसासारखा बुट आहे म्हणलं. जरी ते खाल्लं तिथं खाल्लं जे त्यांना बांधून दिले त्याची. तर बहिणीच्या घरी गावठी कोंबडे पण आहेत. एवढ्याशा कोंबड्या आहेत. बऱ्यापैकी रोज अंडी निघत असणार त्यांची. गांडूळ खत पण करणार होते. श्री गांडूळ खत केलंय? एकच स्लाइस टाकले वाटतं त्यांनी. इथे गांडूळ खताचा प्रयोग चालू आहे.
आणि इथे पाठीमागे गोबर गॅस आहे. हा बहुतेक घरीच बनवला आहे. ही जी पाईप अडकवली ना, ह्या पाईपीतून गोबर गॅस तयार होऊन किचनमध्ये घेऊन गेले. आणि ह्या गोबर गॅसची बॅग आहे. ज्यावेळेस पूर्ण गोबर गॅस तयार होतो ना, त्यावेळेस हा गॅस पूर्ण फुगतो आणि हे वरती येतं पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये शेण टाकायचं. शेण टाकून हे राऊंड राऊंड फिरवून मिश्रण करायचं. त्यानंतर इथून खालून कॉक चालू करून ह्यात सोडायचं. हा पूर्ण गॅस तयार झाला की नंतर पूर्ण फुगतो आणि इथून या पाईपीतून डायरेक्ट किचनमध्ये. ओमची चालली आहे मस्ती. आणि पूर्ण माळरानामध्ये एकच घर आहे. चारी बाजूनी काहीच नाही आहे. त्यामुळे तर नुसतं श्रीशन ओमला खेळायला मस्त आहे. म्हणजे पोरं नाहीत पण पटांगण आहे खेळायला. आणि घराच्या पाठीमागे सर्व तुळसच आहेत. लेलवाल्या रेडवाल्या तुळस आहेत. सगळी तुळशीची झाड आहे सगळी. शिवाज्ञा चप्पल घातली तू? चप्पल घातली बाळा? ये. गोरी गोरी पान फुलासारखी छान, शिवाज्ञा आमची दिसते छान. पाठीमागे आहे ती आंब्याची बाग आहे. आता आंब्याची बाग पहिली मागे दाखवली तेव्हा बऱ्यापैकी वाढले होते. आता बऱ्यापैकी झाडं वाढलेत, मोठे झालेत. हे पेरूला आहेत का? पेरू का नाही ह्यावेळेस? पेरूची बाग काढली वाटतं. ती बाग काढली काय ती पेरूची? दिसत नाही मग. अरे हाय ते झाड वाढले ती. पेरूची बाग मागे होती पाठीमागे. तू राहते आज तुकडं मग जाऊ मी. मैं हूँ डॉन. अरे चिरायचे पटापट सुरीनं ते बसले घासत. अरे उलट हे पटपट होत सुरीने काय पटपट असं होतं? बारीक पडत नाही. चला बाहेर जाऊया. तेवढा क्रेन बघा. क्रेन हे ये. नवीन घेतली वाटतं. बाबा किती सांगू. क्रेनवर रील बनवली. आता जेवायचा टाइम झालाय. वाजलेत 1:45 झालाय. जेवाय बसतो. हे तुला भूक नाही लागली का श्रीश? भूक नाही लागली? शिट्टी काय खातो? चल. मस्तपैकी भाज्याचा वास येतोय. चांगलं केलं. ही बघ जेवाय पण बसली. बाबा लिखीला जात. ही भजीच खात बसली. जाता आता रमेश दादा पण आला. मग पुन्हा आतमध्ये गेलो. आता गाडी काढतोय आणि चालू आता अमृताताईकडे. अमृताताईकडे जाऊन तोपर्यंत मला वाटतं 3 वाजतील. तिथून लगेच निघायचं आहे आम्हाला घरी. कारण की घरी जाऊन शिवण्याला साडी घालायची आहे आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम आणि थोडंसं शूट पण करायचं आहे. त्यामुळे रात्र होण्या अगोदर आम्हाला लगेच निघायचं आहे. मी पण येणार आहे. हा ओम पण येतोय. ओम पण आहे त्यामुळे 2 गाड्या घ्यायच्या आहेत. शेवटी अमृताताईच्या घरी आलो इथं. कुठे गेले शेट? चल. झोपला पण वे. नको नको. मग त्याला काय नवीन आहे काय? कसं नवीन? कौतुक करून घ्यायचं माझे. ते तर मला गेला. गवऱ्या काय रेडीमेड आणले काय? गवऱ्या नाही मग नेसवलं ते साड्या. छान नाही तुम्हीच ताई साड्या नेसवायला. मग काय पण छान असं एकदम परफेक्ट परफेक्ट असले तेच की. मी तिला तेच म्हणलं असं म्हणजे हे नाही वाटत. वाटत नाही का असं. हाय हाय. शूटिंग बसायची होती का? बसा की भाऊ.
तर बनवू का? जेवण करताय पोळ्यात स्वयंपाक आहे. नाही नाही जेवण आलंय काय करून आलीस? थोडं 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 जेवलं पुरवली आमटी भात देऊ का? त्यावेळी काय खाल्लं ग पोळ्याच आमटी भात खाल्लं. बरं केलं त्यात जास्त पुढे तुला माहित का येणार आहे तू ये तिथून बघ आहे का जागा बघ. तर आलोय आता माझ्या शेतामध्ये. शिवाज्ञाचा फोटो काढायचा आहे. शिवाज्ञाला नटवली आहे, साडी नेसली आणि आत्ता वाजलेत 6:30. काळोख पडायच्या आत आम्हाला फोटो काढून घ्यायचे, त्यासाठी आलोय फटाफट. आता थोडेसे माझ्या शेतामध्ये फोटो काढतो. शिवाज्ञा तिकडनं येते, पाठीमागे दाखवतो. तिकडून येते, मी इथनं जातो. तर इथे थोडेसे फोटो काढून परत माला पण जायचं आहे बाबांच्या इथं. आता पाऊस पडल्यामुळे थोडासा चिखल झाला आहे, पण बऱ्यापैकी सुका आहे, ठीक आहे. कारण चप्पल परत एकदा चिखलात भरली ना वाट लागेल. मला तर थोडासा उजेडात तिला आणले पाहिजे. हे चिखल झालाय रे, चपलीची वाट लागली. आत्ताच 1 तासापूर्वी पाऊस पडून गेला थोडाफार. चिखल आहे, ये इकडे तरी पण. तिला आता बांधावर उभी करायला पाहिजे. शिवाजीचा लुक बघा कसा आहे, सांगा मला. सांगा कसा झालाय. असं कर वाटते की नाही प्रॉपर गौरी आमची. असं लाडाची लाडाची तुम्हाला असं डान्स नाच. चला आपण फोटो काढू. थोडेसे फोटोशूट इथं शेतात केल्यानंतर चाललोय मला बाबांच्या इथे. हाय शिवाज्ञा. खरं तर थोडंसं वातावरण झालंय पावसाचं. ह्याच्या अगोदर थोडंसं दुपारी आलो असतो ना तर थोडं वातावरण व्यवस्थित भेटलं असतं आम्हाला. पण काय नाही, उद्या जर पुन्हा नटली तर उद्या पुन्हा फोटोशूट करू. कारण की इथं आहे ना गावाला स्काय ब्लू जास्त दिसतात. ओढणीवरती घे. मला चाललो होतो पण अर्ध्यात पोचलो तो पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा रिटर्न घरी आलोय. आता घरातच फोटोशूट करतो थोडंफार. पावसाचं पण वातावरण झालंय पूर्ण. आता ठेवतच नाही माझ्याजवळ. हे गौरीच्या समोर ठेवलं आता फराळाचं सगळं. आता शिवाज्ञाचं पण गौरी पूजन करायचं आहे. हे श्रीश काय करतो. झोपतो का. टाईट होतं माझं हे. शिवाज्ञा हेअरस्टाईल दाखव. हेअरस्टाईल अशी. कोणी केली हेअरस्टाईल. हातून बघ कशी नाचते हो. कुणी केली. तू अशी कर गा एकदा त्यांना दाखव. असं स्माइल दे का असं. एका हाताने पैसे पाठ. पैसे मागायचे नाही देते हाताने मारी. आई बाबा ऐकत नाही. तुला शांत नाही मी काय सांगते पाणी पप्पा पाया पडायचं. पाया पडायचं नको. पड पाया पड नको मामी. पाया पडा. पाया पडा. पाया पडत. हे दे काय पाहिजे. हा टोपी. ती गणपती बाप्पाची आहे. हा पायावरती वाहत.
दिलंय नाही जागा. आहे ना तुझ्यासारखी वाटते ना इथं ठीक आहे तू. सारखं रंगलं चांगलं नाही शिवाजी पाया पडला तू पाया पडतो. पासून चालली आता घरी आता. ए वहिनी ये चाल. ए आमचा फोटो काढ. शिवज्ञा बघ पप्पाकडे बघ. पप्पाकडे बघ. हा गणपती बाप्पा मोर्या मोर्या हरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम द्रुपादयाची सर्वांगी सुंदर उत्सेंदुराची कंठी धरते मा मुक्तापराची जय देव जय मंगल मूर्ती प्रसन्ना ते मन कामना पूर्ती जय देव तुझी तुमरा चंदा चला हा खाली ठेवा पाठव उद्या विसर्जन आहे चला म्हणून बेत्री चले येतो उद्या मग बाय करा उद्या कुठे येतो तू? उद्या तू कुठे उद्या येतोय विसर्जनला तिकडं विसर्जनला. चल ओ बाय. बाय बाय श्री थांब सँडल घालायचं हे श्री बाहेर नको जाऊ इकडे ये सँडल तर गौरी पूजन करून आलेत सगळेजण मम्मी गेली होती आणि माझी वाईफ गेली होती मी फक्त त्यांच्या पाठीपाठी फिरवतो शिवाज्ञाला घेऊन कारण की शिवाज्ञाचं आता करायचं आहे पूजन वाजलेत 9 आणि ती बोलते की साडी काढायची आहे मला त्यामुळे फटाफट पूजन करून घ्यायचं आहे आणि तिला साडीतून फ्री करायची आहे ना दमली आहे ती फिरून तर आता तुझा पण हां तोपर्यंत 2 मिनटं थांब चल मम्मा काय करते बघू चल शिवाज्ञाचे पायाचे ठसे उमटवायचे चल या